अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हाफिज इस्माइल आपका मेज़बान और आप तमाम का हमारे इस चैनल पब्लिक वॉइस टीवी में इस्तकबाल है। चलिए नाजरीन, आज की एक अहम खबर की तरफ हम रुख करते हैं। चिंचोली में शुरू की गई शऊर बेदारी मुहिम। सामाइन, चिंचोली म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से बतारीख 26 जुलाई बरोज जुमा दोपहर 3 बजे अम्बेडकर सर्कल से लेकर इंदिरा कैंटीन रूबरू बस स्टैंड चिंचोली तक शऊर बेदारी मुहिम चलाई गई। सामाइन, प्लास्टिक के रोकथाम के लिए और डेंगू मलेरिया जैसे इमराज के फैलाव को रोकने के लिए ये मुहिम चलाई गई। डॉक्टर अब्दुल गफ्फार THO चिंचोली ने आवाम को मशवरा दिया कि वो अपने घरों के आसपास पानी जमा होने ना दे। तबीयत के नासाज नजर आने पर घबराए नहीं, बल्कि बर वक्त इलाज करवाना काफी है। मच्छरों के जखायर को तबाह करने के साथ साथ एहतियात बरतने की आवाम को तलकीन की। चीफ ऑफिसर चिंचोली काशीनाथ धोनी ने आवाम को आगाह किया कि वो प्लास्टिक के इस्तेमाल से गुरेज करें, चाहे वो फ्रूट सब्जी ठेला भंडी हो या छोटी या बड़ी किरानी शॉप, किसी को भी प्लास्टिक के इस्तेमाल की इजाजत नहीं है। दीगर सूरत इस्तेमाल करते नजर आए तो उन पर जुर्माना आयद किया जाएगा। इस मौके पर सरकारी गर्ल्स हाई स्कूल के तालिबात ने पैदल मार्च निकालकर आवाम में बेदारी लाई। इस मौके पर ग्रेड 2 तहसीलदार, डिपो मैनेजर इदरीस मास्टर के अलावा दीगर जिम्मेदारान मौजूद रहे। ಎಲ್ಲ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿವಿ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ವಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಮಾಲೀಕರು, ಹೋಟೆಲ್ ಇರ್ಬೋದು, ಬೇಕರಿ ಇರ್ಬೋದು, ಅಂಗಡಿ ಡ್ರೆಸ್ಸಸ್ ಇರ್ಬೋದು, ಇವರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏಕ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಬಳಕೆ ನಿಷೇಧ ಮಾಡಿ ಬೇರೆ ಬಟ್ಟೆಯ ಒಂದು ಬ್ಯಾಗನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಹೇಳಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಇಲ್ಲ ಹೇಳಿ, ಯಾಕಂದರೆ ಈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ನಿಂದ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಕೆಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತೀವಿ, ಈಗ ನಾವು ಈ ನಾಳೆಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ದುಕಾನಿಗಳ ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಅದರ ಬಂದು ರೇಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ತನ್ಮೇಲೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ ತನ್ನಲ್ಲಿ ಕೇಸ್ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ದಂಡನೂ ಕೂಡ ವಿಧಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಅವ್ರ ಕಾರಣ ಎಲ್ಲರೂ ಆ ಥರ ಕುಡಿದಾಡ್ರಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಇದ್ದರೆ ನಮಗೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬಿಸಾಕ್ಬಿಡ್ರಿ, ಪಟ್ಟಿಗೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜಾಗ ನೀವು ಕೂಡಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳುತ್ತಾ ಇಲ್ಲಿಗೆ